शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला बुंद्यासाठी जबरदस्त औषध सांगत आहे, जेणेकरून तुमचा बुंदा क्षमतेपेक्षा जास्त फुगणार आहे. बघा, हा आपला प्लॉट आहे. ही आपला प्लॉट खोडव्याचा प्लॉट आहे. मी आजपर्यंत खोडव्यात कोणताच व्हिडिओ काढला नव्हता. ह्याच्या आधी काढलेला कोणतं पिलो धरलं पाहिजे तर यासाठी तर आज ही आपण सांगितल्याप्रमाणे पिलो धरलेला आहे. ही प्लॉट आहे. मला वाटतं सप्टेंबर मध्ये एंडिंगला आपण याचं सुरुवात खोडवाचं नियोजन केलं. आज 4 महिन्यात तुम्ही बघू शकता खोडव्याची काय वाढ आहे. बुंदा असेल, याचा बुंदा जर मोजा गेला तर तुम्ही बघू शकता बुंदा आपला पूर्णपणे सध्या 3 फुटापेक्षा जास्त सध्या बुंदा झालेला आहे. 3 फुटापेक्षा जास्त म्हणजे जवळपास आपला बुंदा आजच्या स्टेजला 38 इंचापर्यंत सध्या बुंदा आहे. ही अजून 1 महिना येणं सोडणार नाही. एका महिन्यात अजून सुद्धा आपला बुंदा 6 इंचानं वाढणार आहे. मग त्याला खत व्यवस्थापन काय केलं पाहिजे तर बेसल डोस एक झाला पाहिजे खोडव्याला. त्यासोबतच जर तुमचं एक शेड्यूल असलं पाहिजे तर की प्रत्येक 15 ते 20 दिवसाला तुम्हाला युरिया, पोटॅश आणि फॉस्फरिक ही ड्रिपनं कंटिन्यू ठेवायचं असतं, जेणेकरून फॉस्फरसमुळे बुंद्याची साईज वाढते. तुम्ही फॉस्फरसयुक्त खताचा वापर जास्त करा, तुमचा बुंदा 100% वाढणार. तुम्ही काय करता, मला वाटतं 0.050 SOP अशा गोष्टी दिल्यामुळे काय होतं की तुमची वाढ थांबते. तुम्हाला बुंद्यासाठी SOP द्यायचं नाही, तुम्हाला बुंद्यासाठी द्यायचं आहे फॉस्फरिक ऍसिड 52, 34, 12, 61, 13, 40, 13 या ग्रेड द्या. तर तुमचा बुंदा 100% तुमचा सुद्धा बुंदा असा होणार आहे. जेवढा बुंदा चांगला तेवढं उत्पन्न देखील 100% तुम्हाला चांगलं भेटणार आहे. ही बुंदा मी तर थांबल म्हणून ही बुंदा नाही, तुम्ही पाठीमागे बघू शकता. प्रत्येक झाडाचा बुंदा एक समान आहे. प्रत्येकाची वाढ एकदम प्रॉपर चालू आहे. त्यासाठी कसं असतं, आपण जे करतो ते योग्य करत जावा. आणि करायचं आहे काय, आपल्याला फक्त धरत असताना आपल्याला धरायचं आहे सिस्टर प्लांट नाही, आपल्याला डॉक्टर म्हणजे नवीन आलेलं पिल्लू धरायचं आहे, जे की मी केलेलं आहे. तुम्ही जर नवीन पिल्लू धरलं तर तुम्हाला 100% तुमचा खोडा सुद्धा एक्सपोर्ट होणार आहे. शेतकरी मित्रांनो, किवी बद्दल जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. बनाना फार्मर सुजित तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत करणार आहे व आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.